नमस्कार, गणेश ब्लॉग्स मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत लाडक्या बहिणींच्या केवायसी बद्दल संपूर्ण माहिती। केवायसी कशा पद्धतीने करायची, कारण खूप दिवस झाले लाडक्या बहिणींची केवायसी ची प्रोसेस ही बंद होती, ती आता चालू झाली आहे। पूर्णपणे व्यवस्थित ती आता व्यवस्थित चालत आहे। कारण आधी काय व्हायचं, साइट ही पूर्णपणे बंद व्हायची, नाईटला जास्तीत जास्त फॉर्म केवायसी चे भरले जायचे। पण आता तुम्ही दिवसा सुद्धा आपल्या मोबाईल मधून तुम्ही लाडक्या बहिणीची केवायसी कंप्लीट करू शकता। काही वेळा प्रॉब्लेम येऊ शकतो, परंतु केवायसी आता सक्सेसफुल सबमिट होत आहेत। तर त्यासाठी काय करायचं आहे, त्याची प्रोसेस काय आणि कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून तुमच्याकडून काही चुका न होता व्यवस्थितरित्या फॉर्म भरला जाईल, तुमची केवायसी सबमिट होईल आणि तुमचे रेग्युलर हप्ते हे चालू राहतील। तर आता समोर जे तुम्हाला पेज दिसत आहे, याच्यामध्ये दिसत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा। तर या पेजवर येण्यासाठी तुम्हाला प्रथम तुमच्या कम्प्युटर असेल, मोबाईल असेल, मोबाईल मध्ये क्रोम ब्राउझर मध्ये जाऊन तुम्ही गुगल वर सर्च केलं, जसं या पद्धतीने लाडकी बहीण महाराष्ट्र असं तुम्ही सर्च करताल, त्यावेळेस तुमच्या समोर एक पेज ओपन होईल। त्या पेज मध्ये जी सर्वप्रथम आहे, जिथे एरो केलेला आहे मी, तिसरं आहे माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। हा जो रेड कलरचा एरो दिसत आहे, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्ही मूळ वेबसाईटला जाताल आणि जे पेज तुम्हाला आधी दाखवण्यात आलं होतं त्या पद्धतीने ते ओपन होईल। जर तुम्ही माझ्यासोबत तुम्ही फॉर्म भरत असाल व्हिडिओ बघता बघता, तरी सुद्धा हे चालू शकतं, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कोणताही डाऊट न येता क्लिअर होऊन जाईल। तर प्रथम तुम्ही गुगल वर तुमचा क्रोम असेल, गुगल असेल, मोझिला फायरफॉक्स असेल, याच्यामध्ये तुम्ही माझी लाडकी बहीण टाकलं की त्यानंतर हे पेज ओपन होते, माझी लाडकी बहीण योजना। इथे क्लिक केलं, सर्वप्रथम या जी पहिली वेबसाईट आहे याच्यावर क्लिक करायचं। ही वेबसाईट ओपन केली की तुम्हाला मेन पेज, म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी मेन वेबसाईट आहे ती तुमच्या समोर ओपन होईल। ज्यावेळेस ही वेबसाईट ओपन होईल त्यावेळेस पहिला मुद्दा येतो, बाकीचं काही इकडे तिकडे लक्ष द्यायची गरज नाही, कारण इथे त्यांनी सर्वप्रथम तेच लिहिलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा। हा जो रेड कलरचा एरो दिसत आहे तेथे क्लिक करायचं आहे। तुम्हाला तुमच्या लक्षात आलं असेल की याच्यामध्ये जास्त तुम्हाला काही करायचं नाही, त्यामुळे तुम्ही स्वतःहून, कारण कॅफेमध्ये तुम्ही केवायसी करायला गेले ती 50-1 रुपये तरी कॅफेवाले घेतात, त्यामुळे तुम्ही मोबाईलवर आपल्या तुमची केवायसी यशस्वीरित्या करू शकता। त्यासाठी ज्यावेळेस ही वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल, इथे क्लिक केलं की तुम्हाला पुढे अशा पद्धतीने पेज ओपन होईल। इथे बघा काय लिहिलेलं आहे, ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी आधार कार्ड। आता ज्या लाडक्या बहिणींचा आधार कार्ड नंबर आहे, ज्यांना लाडक्या बहिणीचे हप्ते येत आहेत, रेग्युलर येत आहेत, ज्यांना येत नाही त्यांनी सुद्धा इथे आधार कार्ड नंबर टाकून चेक करू शकता। जर तुम्हाला हप्ते येत असतील तर तुमचं ओटीपी साठी तुमचं पेज तयार होईल, जर तुम्हाला नसेल तर याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं जाईल की तुमचं इथे आधार कार्ड रजिस्टर नाही, तुमचे हप्ते काही कारणाने बंद झाले असतील तर। सर्वप्रथम तुमचा आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे, त्याच्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे आणि खाली जिथे गोल एरो केलं मी सहमत आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। हे झालं सेकंड पेज। फर्स्ट पेज वरून तुम्ही सेकंड पेजला आला त्यावेळेस तुम्हाला प्रथम लाभार्थी महिलेचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, जेणेकरून लाभार्थी म्हणजे आधार कार्डला जो नंबर रजिस्टर आहे त्याच्यावर तुमचा ओटीपी जाणार आहे। मी सहमत आहे ते केलं का, बरेच दिवस झालं साईट ओपन होत नव्हती, ओटीपी जात नव्हते महिलांना। ओटीपी टाकण्यासाठी काही वेळेस ओटीपी जायचा आणि ओटीपी टाकण्यासाठी पेज ओपन होत नव्हतं, परंतु इथे तसं नाहीये, आता साईट व्यवस्थित चालते। काही वेळा कॅन्सल झालं तर पुन्हा प्रयत्न केला की साईट ऑटोमॅटिक ओपन होत आहे। त्यामुळे आधार कार्ड नंबर तुमचा व्यवस्थित टाका, कोणते अंक चुकू नका, कारण आधार कार्ड नंबर चुकला की तुम्ही म्हणणार आम्हाला ओटीपी
येत नाही. ओटीपी पाठवा क्लिक केलं की तुमचं ओटीपी टाकण्यासाठी पेज अशा पद्धतीने ओपन होईल. ही केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ओटीपी टाका. हा जो 6 अंकी ओटीपी तुमच्या रजिस्टर आधार कार्ड नंबरला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याच्यावर हा ओटीपी येणार आहे. इथे आपल्या मोबाईलवर 6 अंकी ओटीपी इथे टाकायचे. ओटीपी मध्ये व्यवस्थित बघून टाका, कोणतीही चूक करायची नाही. जर तुमचा ओटीपी इथे तुम्हाला 10 मिनिटाचा कालावधी दिला जातो, 10 मिनिटांमध्ये ओटीपी तुम्हाला टाईप करायला लागतो. त्या 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये ओटीपी येतो, तो ओटीपी तुम्ही इथे टाकता. हे पेज झालं लाभार्थी महिलांचा ओटीपी टाकण्याचं. इथून पुढे तुम्हाला पुन्हा एक ओटीपी येतो तुमच्या पतीसाठी किंवा तुमच्या वडिलांच्या आधार कार्डवर जातो, जेणेकरून केवायसी प्रोसेस एका घरातले किती लोक लाभ घेतात याच्यासाठी प्रोसेस आहे. इथे तुम्हाला दिसत आहे. थोडक्यात माहिती मी इथे तुम्हाला टाकलेलं आहे. नवरा पती यांचा आधार कार्ड नंबर टाकला की त्यांचा ओटीपी टाकला जाईल. त्यानंतर खाली तुम्हाला प्रश्न विचारले जातील. जात प्रवर्ग तुम्हाला निवडायचा आहे. खालील बाबी प्रमाणित करायचे आहेत. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत यांच्यामध्ये कामाला नाही किंवा आहे, इथे होय करायचं आहे. आणि दुसऱ्या याच्यात सुद्धा एक किंवा एक व्यक्ती आम्ही घेता, इथे सुद्धा होय करायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही होय करून सबमिट करताल फॉर्म, त्यावेळेस तुमची ई केवायसी असा तुम्हाला सक्सेसफुलचा मेसेज येईल. तुमची केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, दोन्ही ठिकाणी होय करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या घरातील महिलांना या योजनेचा पुढे सुद्धा लाभ घेता येईल. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अजून खूप दिवसापासून आपण व्हिडिओ बनवली नव्हती, कारण आता बरेच दिवस झाले वेबसाईट बंद होती, त्यामुळे व्हिडिओ बनवण्यात काही अर्थ नव्हता. तर वेबसाईट चालू झाली. ज्या महिलांची केवायसी बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर आपली केवायसी करून घ्यावी. तसेच आता जरी कोणाला केवायसी करण्यासाठी काही प्रॉब्लेम आलाच तर त्यांनी थोडे दिवस थांबावे. पुन्हा वेबसाईट अजून व्यवस्थित होईल का, आता जसा लोड चालू आहे त्यामुळे वेबसाईटला प्रॉब्लेम येत आहे.